येस बँकेवर मनसे अजूनही आक्रमक असल्याचं पाहायला मिळतंय। नागपुरात येस बँकेवर फसवणुकीचा आरोप करत मनसैनिक बँकेमध्ये शिरले। बँक कर्मचाऱ्यांना त्यांनी मारहाण देखील केलेली आहे। नक्कीच काळं फासणं या ठिकाणी सुरू आहे बघा। बँकेच्या बोर्डवर या ठिकाणी मनसैनिकांकडून काळं फासलं जात आहे। हे दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो। एका शेतकऱ्याची फसवणूक झाली, त्याचा जेसीबी जो आहे तो या ठिकाणी परस्पर विकल्याचा आरोप मनसेने केला आणि आपण बघू शकतो या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून या ठिकाणी येस बँकेच्या बोर्डला काळं जे आहे ते लावण्यात आलेलं आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। एकीकडे मनसैनिकांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे या ठिकाणी काळा लावला जात आहे। त्याला काळा का फासला? या बँकेने फ्रॉड केलेला आहे लोकांसोबत। लोकांनी इथून जेसीबी फायनान्स केलेला होता। 2 EMI फक्त पेंडिंग होती। 2 EMI पेंडिंग केल्यानंतर त्यांनी त्यांच्या जेसीबी तिथून फीस घेऊन घेतलेला होता। 2 दिवसाच्या नंतर ते त्यांच्याकडे पैसे घेऊन गेल्यानंतरही त्यांनी ते पैसे स्वीकारलेले नाही आणि म्हणतात की बँक आम्ही तुमच्या जेसीबी विकून टाकल्या, तुमच्या जे होते ते करा। या ठिकाणी बघू शकतो मनसेचे पदाधिकारी जे आहेत ते अत्यंत आक्रमक आहे आणि हे कार्यालय हे गेट जे आहे ते बंद करून ठेवण्यात आलेलं आहे। आत कर्मचारी आहे आणि आता या ठिकाणी काळं फासलं जात आहे मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडनं। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो बघा। हे काय बोर्ड फाडला जातोय। मनसे आक्रमक आहे। मनसेचे बोर्ड जे आहे ते या ठिकाणी फाडले जात आहे। मनसेच्या कार्यकर्त्यांकडनं काळं फासलं जात आहे। बोर्ड जे आहे ते या ठिकाणी फाडले जात आहे। बोर्ड कशासाठी याच्यासाठी फाडलेलं आहे कारण की या बँकेने लोकांसोबत फ्रॉड केलेला आहे आणि आता हे म्हणतात का तुमच्याकडून जे होते ते करा। आम्ही आता मनसेने भूमिका आंदोलन घेतलेली आहे, आक्रमक आंदोलन घेतलेलं आहे। आता यांना दाखवलेलं आहे का आम्ही काय करू शकतो आणि काय नाही करू शकत, मनसे काय करू शकते। हे बघा, हे तोडफोड या ठिकाणी तुम्ही जर बघितली तर या ठिकाणी तोडफोड जी आहे ती यस बँकनी एका कस्टमर सोबत फ्रॉड केलेला आहे। यस बँक कडून एक कस्टमरने जेसीबी फायनान्स केलेला होता। 2 EMI पेंडिंग असूनही 2 EMI पेंडिंग असूनही कस्टमर त्यांच्याकडे गेलो। 2 दिवसानंतर पैसे घेऊन गेल्यानंतरही त्यांनी त्यांचे पैसे स्वीकारले नाही आणि त्यांना म्हटलं का जेसीबी आम्ही तुमच्या रिटर्न करू देऊ शकत नाही, आम्ही तुमच्या जेसीबी विकलेला आहे, तुमच्याकडून जे होऊ शकत ते तुम्ही करा। फ्रॉड या बँकेने फ्रॉड केलेला लोकांचा म्हणून आम्ही कस्टमर सोबत फ्रॉड झालेला आहे म्हणून आम्ही हे निषेध करत आहोत। हे दृश्य आपण या ठिकाणी बघतो। मनसैनिक जे आहेत ते अत्यंत आक्रमक झालेले आहेत आणि आता संपूर्ण बँकेलाच काळं फासलं जात आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। नागपुरातील येस बँकेच्या पोस्टर्स या ठिकाणी फाडण्यात आलेले आहे। बँकेला काळं फासलेलं आहे। आपण बँकेवर आहे। मनसेचे सगळे पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आक्रमक आहे, आक्रमक आंदोलन करतात। हे आंदोलन सुरू आहे। जोपर्यंत त्या गरीब शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत करत राहू अशी भूमिका जी आहे ती या ठिकाणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून घेतलेली अत्यंत आक्रमक आहे। हे मनसेचे सगळे पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आक्रमक भूमिका घेत आहेत। शेतकऱ्याची फसवणूक झाली त्याविरोधात हे आंदोलन आणि आता आंदोलनानं एक आक्रमक वळण जे आहे ते या ठिकाणी घेतलेलं आहे। या ठिकाणी येस बँकेचे पोस्टर्स फाडण्यात आलेले आहे आणि आता आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो की ठिय्या आंदोलन सुरू आहे। दोन्ही माळ्यावर या ठिकाणी मनसेकडून ठिय्या आंदोलन जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू। अत्यंत आता पोलिसांनी काही कर्मचाऱ्यांना यातून इथनं मनसेच्या पदाधिकाऱ्यांना इथनं बाजूला करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एकूणच हे आंदोलन जे आहे ते अत्यंत आक्रमक पद्धतीने या ठिकाणी मनसेकडनं सुरू आहे। आपण हे दृश्य जर बघितले तर बघा, परत एकदा मी हे दृश्य दाखवतो। हे बघा, हे परत एकदा हे दृश्य आहे। या ठिकाणी येस बँकेचं नाव या ठिकाणी होतं त्यावर काळं फासलेलं आहे। येस बँकेचे होर्डिंग्स आपण बघू शकतो। या ठिकाणी संपूर्ण होर्डिंग्स या ठिकाणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी फाडलेलं आहे आणि मनसेचं खळखट्याक आंदोलन हे बघा, हा संपूर्ण बोर्ड या ठिकाणी आपण हे दृश्य याकडे हे बघा, हे हा बोर्ड होता, हा बोर्ड होता, हे अशा प्रकारे फाडून टाकलेला आहे। बघा हे कारण की जवळपास 1 तास हे आंदोलन चाललं
आणि आंदोलन सुरू असताना या ठिकाणी दुर्गेश आपल्यासोबत. दुर्गेश, आम्ही 15 ते 20 दिवसापासून ह्या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा घेत होतो, परंतु हे येस बँक कुठल्याही प्रकारचा निर्णय घेत नव्हती आणि या लोकांनी फक्त नियमाबाहेर जाऊन गरिबाची जेसीबी विकून टाकली. आणि आज ज्या गरिबाला यांनी रस्त्यावर आणलेला आहे त्या गरिबासाठी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे रस्त्यावर या ठिकाणी मनसेचे पदाधिकारी याच्या भुगतान भोगावं लागेल हे यांना दिसतोय. एवढा झाल्यानंतर सुद्धा त्यांचा कुठलाही वरिष्ठ इथं यायला तयार नाही. हे दृश्य आपण बघा. या ठिकाणी याच्यावर चोर बँक महाराष्ट्र अशा प्रकारे जे आहे ते लिहिलेलं आहे आणि आपण हे दृश्य या ठिकाणी बघतो. मनसेचे पदाधिकारी जे आहे ते मनसेचे मनसैनिक जे आहे ते अत्यंत आक्रमक आहे. हे बघा, दारावरही काळं फासलं जात आहे. आक्रमक आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं या ठिकाणी केलं जातो आहे. गेल्या 1 तासापासून त्या शेतकऱ्यांची जेसीबी परत मिळावी म्हणून हे आंदोलन सुरू होतं, परंतु बँकेचे अधिकारी कर्मचारी ऐकायला तयार नाही. त्यामुळे या ठिकाणी आता आक्रमक पवित्रा मनसेच्या या संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे आणि मनसेचे नेते आपल्यासोबत आहे. दुर्गेश, आता काय भूमिका असणार? भूमिका म्हणजे स्पष्ट. आम्ही पोलिसांना सांगितलं, आम्ही पोलिसांना मध्यस्थी केली, यांना आम्ही 5-5 पत्र दिले, तरी हे कुठल्याही प्रकारचे आम्हाला उत्तर द्यायला तयार नाही. यांनी जर जेसीबी परत केली नाही आणि त्या गरीबाला न्याय दिला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या गरीबाला न्याय देईल. हे 100% शब्द आहे आमचा. याच्या पुढे जर यांनी जेसीबी परत केली नाही तर आम्ही यांना अजून मोठा इथे करू. हे दृश्य आपण बघू शकतो. जोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन करत राहू. चोर बँक अशा प्रकारे या ठिकाणी हे लिहिलेलं आहे. शांततेत चर्चा जी आहे ती करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु बँक कर्मचारी ऐकायला तयार नाही. हे बघा, बँकेत आत शिरण्याचे प्रयत्न या ठिकाणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडनं सुरू आहे. तोडफोड केली जात आहे, होर्डिंग्स फाडले जात आहे आणि आक्रमक भूमिका या ठिकाणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडनं सुरू आहे. आपण हे दृश्य जर बघितले तर या दृश्यांमध्ये स्पष्ट दिसत आहे की काळा फासलं जात आहे. आदित्य दुरुपकर या ठिकाणी जिल्हा प्रमुख आहे मनसेचे. आदित्य, आक्रमक झाले तुम्ही, काय कारण एवढं? वारंवार या बँकेला निवेदनं दिलीत, शेतकऱ्याला आत्महत्येला प्रवृत्त केलं. इंद्रजित मुळे या ग्राहकाची जोपर्यंत जेसीबी दिली जाणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू असेल. असे चिथावणीखोर अगर करत असतील तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना रोडावर उतरून आंदोलन करण्यापेक्षा बँकेत घुसू आंदोलन करू ही बाब नक्की. आदित्य दुरुपकर यांचा इशारा, या ठिकाणी बँकेत घुसून आंदोलन करू आणि या ठिकाणी बँकेच्या गेटला उघडण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जात आहे. आता पोलीस या ठिकाणी या सगळ्या गर्दीला बाहेर काढण्याचं काम जे आहे ते पोलिसांकडनं केलं जात आहे आणि आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो. बघा, या ठिकाणी हे दृश्य आहे. चोर बँक अशा प्रकारचं या ठिकाणी लिहिलेलं आहे. एका गरीब शेतकऱ्याची फसवणूक करण्यात आली. परस्पर जे आहे तो त्याचा जेसीबी विकण्यात आला. तक्रार करूनही दखल घेतलेली नाही. वारंवार निवेदन मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आलेले आहे. अगदी शांततेत हे निवेदन देण्यात आले होते तरीही बँकेने दखल घेतली नाही आणि त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं हे खळखट्याक आंदोलन जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे. बघा, हे अजून एकदा या ठिकाणी जेसीबी मिळाला पाहिजे, कास्तकार हाल न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारचा मजकूर लिहिलेला आहे. चोर बँक अशा प्रकारचं या ठिकाणी लिहून आहे आणि अत्यंत आक्रमक भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे. सुरुवातीला म्हणजे आजचा हे आंदोलन जो आहे त्यापूर्वी एक संविधानिक मार्गानं समजून सांगण्यात आलं. पोलीस अधिकाऱ्यांसमोर बँकेचे अधिकारी आणि मनसेचे पदाधिकारी, पीडित शेतकरी यांसोबत बैठका झाल्या, परंतु तरीही न्याय मिळालेला नाही आणि त्यामुळेच आज हे खळखळाट आंदोलन जे आहे ते मनसेनं आपल्या स्टाईलनं या ठिकाणी केलेलं आहे आणि हे आपण त्याचा परिणाम या ठिकाणी बघू शकतो. एका गरीब शेतकऱ्याला न्याय मिळावा त्याचा जेसीबी जो आहे तो बेकायदा पद्धतीने उचलून नेल्याचा आरोप करतोय. तो विनवणी करत होता
तरी त्याला तो दिला नाही. पैसे घेऊन आला परंतु बँकेचे कर्मचारी त्याशी बोलायला तयार नाही असं मनसेकडून सांगण्यात आलं आणि शेवटी आक्रमक आंदोलन जे आहे त्या ठिकाणी केलं. हे आक्रमक आंदोलन एवढं धडा शिकवला गेला आणि महाराष्ट्र या ठिकाणी आपण बघू शकतो येस बँकेचं जे मुख्य गेट आहे त्या ठिकाणी काळं फासण्यात आलं. इतकं मोठं आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे. पोलीस सुरक्षा आता वाढवण्यात आलेली आहे परंतु आक्रमक आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हे सगळे पदाधिकारी आणि ते एका गरीब शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी कारण की तो शेतकरी विनवणी करत होता की मला JCB मिळायला पाहिजे. जवळपास 37-38 इन्स्टॉलमेंट त्यांनी दिलेले आहे. 2-3 इन्स्टॉलमेंट थकल्या होत्या त्याचे पैसेही तो बँकेत घेऊन आला होता परंतु परस्पर तो JCB विकला गेला आणि त्यामुळे मनसेचं हे रूप आज आपल्याला नागपूर शहरामध्ये पाहायला मिळतोय. अत्यंत आक्रमक महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकीकडे ठिय्या आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे या ठिकाणी तोडफोड जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे. तर नागपूरमध्ये मनसैनिक चांगलेच आक्रमक बनलेले आहेत. येस बँकेला त्यांनी काळं फासलेलं आहे. चोर बँक असा उल्लेख त्यांनी येस बँकेला केलेला आहे. एका शेतकऱ्याचा JCB ताब्यात घेऊन परस्पर त्याचा लिलाव केल्याचा आरोप मनसैनिकांकडून करण्यात येतोय. या बँकेने फ्रॉड केलेला आहे लोकांसोबत. लोकांनी इथून JCB फायनान्स केलेला होता. 2 EMI फक्त पेंडिंग होती. 2 EMI पेंडिंग केल्यानंतर त्यांनी त्यांच्या JCB तिथून फीस घेऊन घेतलेला होता. 2 दिवसाच्या नंतर ते त्यांच्याकडे पैसे घेऊन गेल्यानंतरही त्यांनी ते पैसे स्वीकारलेले नाही आणि म्हणतात की बँक आम्ही तुमच्या JCB विकून टाकल्या तुमच्या जे होते ते करा. याच्यासाठी फाडलेलं आहे कारण या बँकने लोकांसोबत फ्रॉड केलेला आहे आणि आता हे म्हणतात की आमच्या तुमच्याकडून जे होते ते करा. आम्ही आता मनसेनी भूमिका आंदोलन घेतलेली आहे. आक्रमक आंदोलन घेतलेलं आहे. आता यांना दाखवलेलं आहे का आम्ही काय करू शकतो आणि काय नाही करू शकत. मनसे काय करू शकते.